भारत आता इराणकडून तेल खरेदी करणार नाही तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे। हे काही भारत किंवा व्हेनेझुएलानं जाहीर केलेलं नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर जाहीर करून टाकलंय। ट्रम्प यांनी ही घोषणा करून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय। कसे ते पाहूया या रिपोर्टमध्ये। भारत आता व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे, इराणकडून तेल खरेदी करणार नाही। आम्ही आधीच एक करार केलाय, त्याप्रमाणे भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल, इराणकडून नाही। ऐकलत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतायत ते म्हणतायत की भारत आता इराणकडून कच्चं तेल खरेदी करणार नाही तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल। भारतानं व्हेनेझुएलाबरोबर तसा करार केलाय असा दावाही ते करताय। वॉशिंग्टन डीसी मधून एअरफोर्स वन मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। भारत सरकारकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। सध्या इराण आणि अमेरिकेतला तणाव प्रचंड वाढलाय। कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल अशी चिन्ह आहेत। त्यामुळे इराणच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी अमेरिका इराणच्या खरेदीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय। तसंच हे युद्ध पेटलं तर भारत जे काही तेल इराणकडून आयात करतोय त्यावरही परिणाम होऊ शकतो। भारत हा इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे। 2018-19 मध्ये इराण हा भारताचा चौथा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश होता। तेव्हा भारत 15 ते 20 दशलक्ष टनांपेक्षा जास्त तेल घेत असे। मात्र 2020-21 मध्ये अमेरिकेच्या निर्बंधांनंतर यात कपात झाली। 2024-25 मध्ये केवळ 70.1 दशलक्ष डॉलरची खरेदी झाली। एकूण आयातीपेक्षा हे प्रमाण 0.04% कमी आहे। दुसरीकडे व्हेनेझुएलाच्या तेलावर आता अमेरिकेचा ताबा आहे। त्यांचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरोंवर कारवाई केल्यानंतर तिथले अंतरिम अध्यक्ष रॉड्रिगेज यांच्यासह अमेरिकेनं करार केला आणि त्यानुसार व्हेनेझुएला अमेरिकेला 3 ते 5 कोटी बॅरल तेल देणार आहे। हे तेल बाजारभावानं विकलं जाईल। यातून मिळणाऱ्या रकमेवर अमेरिकेचं नियंत्रण राहील अशी माहिती स्वतः ट्रम्प यांनी दिली होती। 5 कोटी बॅरल कच्च्या तेलाची किंमत सध्या 25,000 कोटी रुपये आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या सध्याच्या अध्यक्षा यांच्यात एक फोनवर चर्चा सुद्धा झाली आणि याविषयीचं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आणि यात भारत आणि व्हेनेझुएला यापुढे आपले व्यापारी किंवा इतर पातळींवरचे संबंध दृढ करणार आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले। याचाच अर्थ असा की आता पुन्हा एकदा व्हेनेझुएलाच्या बाबतीत किंवा व्हेनेझुएलाशी व्यापार करण्याचं भारताचं धोरण असणार आहे। खरं तर याआधी भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करत होता। मात्र अमेरिकेनं 2019 मध्ये व्हेनेझुएलावर खूप कडक आर्थिक निर्बंध लादले। त्यावेळी अमेरिकेनं दुय्यम निर्बंधही लादले, म्हणजे जो कोणताही देश किंवा कंपनी व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करेल तिला अमेरिकन बाजारात व्यापार करण्यापासून किंवा बँकिंग सुविधांपासून रोखलं जाऊ शकतं असा त्याचा अर्थ। त्यामुळे इतर देशांप्रमाणेच भारतानंही तेल खरेदी कमी केली। त्यापूर्वी भारत आपल्या एकूण तेल आयातीपैकी 6% तेल व्हेनेझुएलामधून घेत होता। 2024 मध्ये मात्र भारतानं पुन्हा व्हेनेझुएलाचं तेल खरेदी करायला सुरुवात केली, कारण अमेरिकेनं काही काळासाठी निर्बंध शिथिल केले। त्यावेळी भारताची आयात सरासरी 63,000 ते 1 लाख बॅरल प्रतिदिन इतकी पोहोचली। त्यानंतर 2025 मध्ये व्हेनेझुएलामधून भारताची तेल आयात वाढून सुमारे 1.41 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली। मात्र मे 2025 मध्ये अमेरिकेनं पुन्हा एकदा निर्बंध वाढवले आणि भारताची आयात 2026च्या सुरुवातीला केवळ 0.3% आली। आणि आता ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार भारतानं जर पुन्हा तेल खरेदी केली तर ती भारतासाठी फायदेशीर ठरेल का? भारताचं रशियन तेलावर असलेलं अवलंबित्व वाढत गेलं। खरं तर हा एका टेकूवर असलेला पूर्ण तंबू हा सावरणं हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किंवा भारतीय सरकारसाठी सुद्धा प्रचंड कठीण होऊन बसलेलं काम आहे। त्यातच अमेरिकेचा भारतावर असणारा दबाव, जेणेकरून रशियन तेलाची आयात भारताने कमीत कमी करावी, या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला विविध देशांकडनं तेल आयातीचं धोरण राबवावं लागत होतं। भारताला हे डायव्हर्सिफिकेशन करावं लागत होतं आणि हे डायव्हर्सिफिकेशन करणं हे भारतासाठी गरजेचं सुद्धा होतं। दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनलाही व्हेनेझुएलाचं तेल खरेदी करण्याचं आमंत्रण दिलंय। मला माहित नाही, पण मी सांगू शकतो की चीनचंही या तेल खरेदी व्यवहारात स्वागत आहे आणि ते इथे चांगला करार करू शकतात। तसा आमचा आधीही करार झाला आहे।
थोडक्यात एकाच वेळी भारत आणि चीन या दोन्ही तेल खरेदीदार देशांना ट्रम्प यांनी आवाहन करून व्हेनेझुएलाच्या तेलासाठी स्पर्धाच वाढवली आहे. कारण व्हेनेझुएला पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेचा सदस्य आहे. त्याच्याकडे जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. मात्र तो जागतिक पुरवठ्यापैकी फक्त सुमारे 1% पुरवठा करतो. जगात सर्वात मोठे तेल खरेदीदार देश म्हणजे अमेरिका, चीन, भारत. चीन हा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार देश, तर त्याखालोखाल भारताचा क्रमांक. चीन आणि भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल खरेदी करतात. भारत 38% तर चीन 47% तेल खरेदी करतो. चीनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सध्या वाढलाय, त्यामुळे तेलाच्या मागणीत घट आहे. भारतात प्रतिदिन 5.8 दशलक्ष बॅरलची मागणी आहे, जी वेगानं वाढतीये. रशियावरील निर्बंध वाढवण्यात आले असले तरी दोघांकडूनही खरेदी सुरूच आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलाच्या माध्यमातून दोन मोठ्या देशांमध्ये स्पर्धा लावण्याचा हा प्रकार आहे. तसंच रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवण्याचं उद्दिष्टही असावं. त्यामुळेच त्यांनी थेट भारत व्हेनेझुएला तेल खरेदी कराराची घोषणाच करून टाकली आणि एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता यात भारताला किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.